विधान परिषदेच्या शिवसेनेच्या आमदार मनीषाताई कायंदे आपल्या सोबत आहेत। ताई, संजय राऊत नुकतंच म्हणतायत की आता स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि इतर निवडणुका लढवल्या पाहिजेत। काय म्हणणार या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण त्यांनी आता पाहिलं आहे की युती सरकारमधून ते बाहेर पडले आणि जे जनतेने मॅन्डेट दिलं होतं शिवसेना भारतीय जनता पार्टीला 2019 मध्ये आणि त्याच्यापासून त्यांनी फारकत घेतली। नंतर इंडिया अलायन्स झाली, त्याचेही काय हाल झाले आपण पाहिलं की कोणीच एकमेकांबरोबर जुळवून घ्यायला तयार नाही। कारण ह्यांची जी इंडिया अलायन्स झाली ती स्वार्थापोटी झाली होती, त्यांच्याकडे जनतेसाठी काहीच नव्हतं। आणि आता जेव्हा परत कुठेतरी हिंदुत्वाच्या ट्रॅकवर येण्याचा त्यांचा विचार आहे, लोकांना पुन्हा एकदा फसवायचं आहे आणि लोकांची दिशाभूल करायची आहे। कारण हिंदुत्व सोडून पाहिलं त्यांनी आणि काय झालं हे त्यांनी नतीजा पाहिला त्याचा, आणि आता त्यामुळे आता परत एकला चलो रे अशी काहीतरी भूमिका त्यांची असू शकते। आज शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा, पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अधिवेशनाच्या पहिल्यांदाच असं घडतंय की खातेवाटपच झालं नाही आहे। याकडे नेमकी सरकारची भूमिका काय असणार आहे आणि आज तरी खातेवाटप होईल असं वाटतंय? खातेवाटप होईल, नक्कीच होईल। आज नाही झालं तर उद्या होईल, परंतु नक्कीच होणार, कारण सरकार चालवायचं आहे। काही अडचणी असू शकतात, काही त्याच्यात विचार विनिमय करण्यात कदाचित उशीर 1-2 दिवस लागू शकतो, पण आज होण्याची शक्यता आहे। संजय राऊत म्हणतात की मुंबई पालिका जी आहे, महानगरपालिका, ती आम्ही स्वबळावर लढू, सूचक वक्तव्य म्हणायला? कारण बघा, ते ज्यांच्याबरोबर बसतायत उठतायत, मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेसला काही स्थान नाही आहे आणि आप पक्ष पण मागे लढून पाहिलं होतं, त्यांनी एकही सीट नाही आली आणि त्यांना असं वाटतं की आता परंतु असली शिवसेना ही आम्ही आहोत, एकनाथ शिंदेंकडे आहे, हे ते विसरतायत। आणि आत्ताही मुंबईमध्ये पाहिलं त्यांनी की त्यांचा मतदानाचा टक्का खूपच घसरलेला आहे। नक्कीच कल्याणमध्ये जी मारहाण झाली मराठी कुटुंबियांना, राज ठाकरेंनी पोस्ट केलेली आहे, एक फेसबुक पोस्ट, आणि म्हटलंय की जर सरकारला जमत नसेल सरकारने कडक कारवाई करावी, अन्यथा मनसैनिक मनसेनेच्या स्टाईलमध्ये त्या ठिकाणी खळखटाक करतील। हे बघ, नुसतं खळखटाक आणि स्टाईलला अर्थ नाही आहे, परंतु काल माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी घोषणा केली, तो कोण MTDCचा जो अधिकारी होता त्याला बडतर्फ केलेला आहे आणि निश्चित कारवाई होणार। कारण मराठी माणसाची कोण गळपिछेपी करत असेल आणि अशा प्रकारचा अन्याय करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही। काल सभागृहात एकमताने हा सगळा विषय झालेला आहे आणि मुळात म्हणजे हे जे कांगावा करतात आहे, मराठी माणसाला हद्दपार केलं वगैरे मुंबईतून, हे कोणी केलं, कोणाच्या काळात झालं, त्यामुळे हे खोटे अश्रू हे लोक ढाळत आहेत। नक्कीच ताई, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक खातं राहिलेलं आहे आणि हे जे खातं आहे, एक मंत्रीपद जे आहे ते सुद्धा शिवसेनेच्या कोट्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुमची त्या ठिकाणी वर्णी लागेल, महिलेची वर्णी लागेल असं सुद्धा बोललं जातं। माझ्या कानावर तर असं काहीच विषय नाही आहे आणि मला आता मुख्य प्रतोद केलेला आहे, परंतु हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो। त्यांना कोणावर काय विश्वास कसा आहे आणि काय त्या पद्धतीने ते करतील आणि शेवटी जी व्यक्ती त्या पदावर येईल, मंत्रिपद कुठल्याही पक्षाचा असो, त्यांनी जनतेचं काम करणं आवश्यक आहे आणि जनतेचा आवाज उठवणं आणि सभागृहात असेल सभागृहाच्या बाहेरही परफॉर्मन्स दाखवायला पाहिजे। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।